लव्ह मॅरेजला 3 वर्ष कंप्लीट होऊन 4थं वर्ष लागते, तरी पण ह्यांनी माझ्याकडे बघितलं ना, मी कायम ब्लशच करते. असं मी काय म्हणते ना, हे मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याचं आधी रुटीन शेअर करते. भरपूर दिवसापासून मी तुम्हाला बोलत होते, आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे. त्याचा आज योग लागला. कुठेतरी बाहेर आम्ही लवकरच निघालेलो होतो आणि त्यात आहे ना, शोनूला कुठे घेऊन जायचं ना, हे मला समजत नव्हतं. कुठे ठेवून जायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला सोबतच घेऊन जावं. त्यांनी काय असं जास्त काही त्रास दिला नाही. त्यानंतर आहे ना, हा खंडाळ्याच्या घाटामधला ना ऑसम व्ह्यू होता. खरंच मस्त फिरणंसुद्धा झालं, फोटोशूटसुद्धा झाले आणि ना मस्त आमची ट्रिपसुद्धा एन्जॉय होते. आता कुठेही जातोय ना आम्ही, कशासाठी जातोय हे तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये समजेलच. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. मग त्यानंतर आहे ना, इतकं छान व्ह्यू एन्जॉय केलाय, तर म्हटलं गरम-गरम कुछ तो खाना बनता है. त्यामुळे मिसळ खाल्ली आणि त्यानंतर आहे ना, मी ह्यांच्याशी थोडीशी रुसून फुगून बसले होते. तर हे एक टक बघत होते आणि मला इतकं लाजल्यासारखं झालं होतं. म्हणजे अजूनही कधीही त्यांनी आमचं नातं कितीही छान झालं, तरी पण मी ब्लश करतच असते. त्यानंतर आहे ना, आमच्या तिघांच्या मस्तीने ना असं काहीसं आमचा आहे ना डे होता. बाय द वे ना पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका याच दिवसाचा. त्यासाठी आपल्या पेजला फॉलोसुद्धा करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.